नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगा स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण आज बघत आहोत द लॉजिक मास्टर सिरीज. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण जेवढ्या पण मॅथेमॅटिक्स आणि रिझनिंग मध्ये ट्रिक्स यूज केल्या जातात ते सगळे आपण इथे बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर रूट कसे फाइंड आउट करायचे, क्यूब रूट कसे फाइंड आउट करायचे, स्क्वेअर कसा काढायचा, क्यूब कसा काढायचा, हे सगळं आपण या सेशन मध्ये बघत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या द लॉजिक मॅथ सिरीज मध्ये बघत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. चला तर मग आपण मागच्या सेशन मध्ये स्क्वेअर कसे फाइंड आउट करायचे ते बघितले होते आणि मला असं वाटतं की आपण कुठेपर्यंत पोहोचलो होतो, स्क्वेअर फ्रॉम 50 टू 60 पर्यंत. 50 टू 60 पर्यंत कशा प्रकारे जर 50 आणि 60 मधला नंबर आला तर त्यांना कशा काय प्रकारे फाइंड आउट करायचं असे आपण स्क्वेअर रूट बघितले होते. तर एक एक्झाम्पल मी पुन्हा तुम्हाला घेऊन सांगतो. जसा एखादा एक्झाम्पल जसा 57 आहे, या 58 घेऊ विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. 58 चा काय स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर मागच्या सेशन मध्ये मी सांगितलं होतं की याला कशा बरोबर कंपेअर करायचं, 50 बरोबर कंपेअर करायचं, ठीक आहे. म्हणजे कितीने कमी कितीने जास्त आहे, +8 ने जास्त आहे म्हणून +8 करायचे. आणि याचा बेस म्हणजे भार कशावर असतो, 25 वर असतो. 25 आणि 8 किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 33. किती झाले, 33. आणि 8 चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो, 64. तर हा झाला 58 चा स्क्वेअर झाला विद्यार्थी मित्रांनो. काय झाला हा, 58 चा स्क्वेअर. बघा, तुम्ही ओरली पण काढू शकता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही असे नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर. ओके, ठीक आहे. तर 58 चा स्क्वेअर किती होणार, 33, 64. चला, आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की 100च्या जवळ जे असतात नंबर्स, 100च्या जवळ, ठीक आहे, त्यांचे आपण कशा प्रकारे स्क्वेअर काढूया ते आज आपण इथे बघू. हेडिंग द्या सगळ्यांनी, स्क्वेअर फ्रॉम 90 टू 100. स्क्वेअर्स फ्रॉम 90 टू 100. ओके, ठीक आहे. 50 टू 60 पर्यंत झाले होते, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट 90 टू 100 बघूया. चला, लक्ष द्या. जसं 90 टू 100 मध्ये आपण पहिला घेऊ 92 चा स्क्वेअर, त्यानंतर आपण बघू 96 चा स्क्वेअर, आणि त्याच्यानंतर आपण बघू 97 चा. असे मी काही एक्झाम्पल्स घेतो. ओके, चला याला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिले याचा मूड समजून घ्या. याचा जो बेस असतो विद्यार्थी मित्रांनो, तो असतो 100, आणि याचा जो भार येतो तो कशावर येतो, तो 100 वरच येतो. जेव्हा बेस 50 असतो, 50 च्या जवळपासची व्हॅल्यू असते, तेव्हा भार कशावर येत असतो, 25 वर. पण 100 च्या जवळ आसपासची जी व्हॅल्यू असते जवळपासची, तेव्हा भार 100 वरच येतो. तर याला कसं सॉल्व्ह करायचं, पहिले आपण बघूया 92 चा स्क्वेअर कशा प्रकारे फाइंड आउट करू. हा झाला 92 चा स्क्वेअर. 100 च्या रिलेटेड करा. कितीनी कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, 8 नी कमी आहे म्हणून -8 करायचे. आणि हे 92 मधून -8 करायचे, ठीक आहे. 92 मधून 8 काढा, किती होणार, 10 तून 8 गेले, 2 2 4 आले, हातचा परत म्हणजे 84. आणि 84 तर 8 आणि 8 चा स्क्वेअर किती होते विद्यार्थी मित्रांनो, हे किती झाले, 84. आणि इथे मग 8 चा स्क्वेअर करायचा. 8 चा स्क्वेअर किती होतो, 64. आणि हे 64 आपण इथे लिहू. 64 आपण काय लिहू विद्यार्थी मित्रांनो, इथे. म्हणजे 92 चा स्क्वेअर किती झाला विद्यार्थी मित्रांनो, 92 चा वर्ग झाला 84 64. किती झाला, 84 64. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण बघू विद्यार्थी मित्रांनो 96 चा स्क्वेअर कसा करू. 96 चा स्क्वेअर. आता 96 चा स्क्वेअर काढण्यासाठी कितीची कमी आहे, इथे 4 ची कमी आहे की नाही. तर -4 करू. 96 मधून 4 गेले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो, 92. आणि 4 च्या काय करतो आपण, स्क्वेअर करतो. तर हा 16 जसेच तसे इथे. हा झाला 96 चा स्क्वेअर. तर 96 चा स्क्वेअर जो आहे विद्यार्थी मित्रांनो, किती आला, 92 16. किती आला विद्यार्थी मित्रांनो, 92 16 आला. किती आला, 92 16. ओके, ठीक आहे. चला तिसरा बघा आता, 97 चा स्क्वेअर बघू. 97 100 सोबत कंपेअर करा, कितीची कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 ची कमी आहे, -3. 97 मधून 3 गेले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो, 94. आणि 3 चा स्क्वेअर 99, म्हणजे 94 09. किती आला, 94 09. बघा,
किती सोप्या पद्धतीने आपण हे स्क्वेअर काढलाय. ओके. कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाला काही डाऊट? लॉजिक मास्टर क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यात आपण अशाच प्रकारचे शॉर्टकट ट्रिक्स अँड टिप्स बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण 90 ते 100 च्या आसपास जे पण व्हॅल्यू असतात त्यांना कशा प्रकारे त्यांचा स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा ते आपण इथे बघितलं विद्यार्थी मित्रांनो. कोणाला काही डाऊट, कन्फ्युजन असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता आणि पाठवू शकता. ठीक आहे. चला. आणि इथे काय म्हटलं की बेस व्हॅल्यू 100 असली, भार पण 100 वरच येणार. ठीक आहे. जर बेस व्हॅल्यू 50 असली तर भार कशावर येणार? 25 वर येणार. ओके. हा. चला. स्क्वेअर्स फ्रॉम 100 टू 110. Squares from 100 to 110. ओके. चला. मी काही एक्झाम्पल घेतो. जसे 103 चा स्क्वेअर बघूया. त्यानंतर 106 चा बघूया. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया 109 चा बघूया. चला. याला फाइंड आउट करा. कसं फाइंड आउट करू? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे किती आहे? 103. 103 100 सोबत कम्पेअर करा. कितीची जास्त आहे? 3 नी जास्त आहे. म्हणजे +3 करू. म्हणजेच काय झालं? 106 आणि 3 च्या स्क्वेअर 9. म्हणजेच किती होणार? 10 6 0. बघा किती लवकर आपण फाइंड आउट केलं. 10 6 0 9. ओके. त्यानंतर बघा 106. 106 100 सोबत कम्पेअर करा विद्यार्थी मित्रांनो. कितीने जास्त आहे? +6 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 6 ने. तर हे किती होणार? 112 आणि 6 च्या स्क्वेअर 36. म्हणजेच काय होणार? 1 1 2 36. ओके. त्यानंतर काय आहे? 109 चा स्क्वेअर. 109 100 सोबत कम्पेअर करा. कितीने जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो? 9 ने जास्त आहे. +9 ने जास्त आहे. म्हणजेच 9 ऍड करा इथे. हे सगळे आपण इथे ऍड करतो. 9 दुने 18. 99 हे किती झाले? 18 आणि 118 आणि 9च्या स्क्वेअर किती होतं? 81. म्हणजेच काय होणार? 11881. ठीक आहे. 11881. 10 6 0 9 11 2 3 6. ओके. कोणाला काही कन्फ्युजन, कोणाला काही डाऊट? काही नाही. काय करतो आपण? फक्त बेस व्हॅल्यू बघतो. बेस व्हॅल्यू किती आहे? 100 च्या रिलेटेड असेल तर कम्पेअर करतो आणि याच्या भार पण कशावरच येत असतो विद्यार्थी मित्रांनो? 100 वरच येत असतो. आणि ज्याचा बेस 50 असेल त्याचा भार कशावर येत असतो? 25 वर येतो विद्यार्थी मित्रांनो. ते आपल्याला 25 वरून मायनस या प्लस करणं पडते. डिपेंड करते की नंबर मोठा आहे की छोटा आहे 50 पेक्षा. ठीक आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 50 चे जवळपास असणारे जवळपास असणारे जे नंबर्स आहेत ते बघितले. 100 च्या जवळपास असणारे जे नंबर्स आहेत ते बघितले विद्यार्थी मित्रांनो. कधी-कधी 68, 78, 58 हे नंबर्स आले तर कशा प्रकारे डील करायचं? तर तुम्ही याच्यात 50 चा पण यूज करू शकता, 100 चा पण करू शकता आणि एक तिसरी मेथड आहे ते पण करू शकता. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, तिसरी मेथड पण बघून घेऊया. हं. चला बघा. जर समजा विद्यार्थी मित्रांनो 68 चा स्क्वेअर आहे. तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 68 चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. ओके. चला बघा. सगळ्यात पहिले आपण 50 सोबत कम्पेअर करू, मग 100 सोबत, मग थर्ड स्टेप बघू. ठीक आहे. चला. 68 50 सोबत रिलेट केलं. कितीने जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो? 18 ने जास्त आहे. तर काय करू? 18. आता 18 काय करू विद्यार्थी मित्रांनो? 25 मध्ये काय करू? ऍड करू. काय करू? ऍड करू. 25 आणि 18 किती होणार आहे? 25 आणि 18 किती होणार आहे? 13 चे 3 आजचा 1. ठीक आहे. सॉरी इकडे बघा. 25 आणि 18 किती होणार?
हे 10 35 35 म्हणजे हे किती झाले 43 झाले विद्यार्थी मित्रांनो. ओके. आणि 18च्या स्क्वेअर बघा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. 18च्या स्क्वेअर काय होत असतो? हे बघा 25 प्लस 18 किती गेले 43. आणि 18च्या स्क्वेअर काय होत असतो? काय असतो 324. 18 स्क्वेअर काय असतो विद्यार्थी मित्रांनो? होत असतो 324. तर इथे 24 ला जसं तसंच ठेवायचं. शेवटचे 2 डिजिट 3 ला काय करायचं? कॅरी करायचं. 3 ला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? यामध्ये कॅरी म्हणजे यामध्ये ऍड करायचं आणि हे 24 जसेच तसे. म्हणजेच किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 4624. ओके. हा झाला त्याच्या स्क्वेअर 46 24 46 24 68 चा स्क्वेअर. ठीक आहे. ओके. जर आता बेस व्हॅल्यू जर आपण विद्यार्थी मित्रांनो बेस व्हॅल्यू जर आपण आता 100 पकडली तर ठीक आहे 68 आणि बेस व्हॅल्यू 100 पकडली तर बघा कितीची कमी आहे विद्यार्थी मित्रांनो 68 2 70 आणि 32 ची कमी आहे तर मग 32 मायनस करू याच्यातनच 8तून 2 गेले 6 राहिले 6तून 3 गेले 3 राहिले किती आले विद्यार्थी मित्रांनो 36 ओके आता 36 आले आणि 32 चा स्क्वेअर आता हे किती आहे विद्यार्थी मित्रांनो 36 आहे आणि 32 चा स्क्वेअर काय होतो 1024 शेवटचे 2 जसेच तसे ठेवू आणि हे जे 2 आहे याला कॅरी करू म्हणजे ऍड करू ठीक आहे 10 24 म्हणजे हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 24 6 4 46 24 आलं विद्यार्थी मित्रांनो किती आलं 46 24 ओके हे तर 2 मेथडने आपल्याला याला फाइंड आउट करता येते आता तिसरी मेथड बघा तिसरी मेथड काय आहे तिसरी मेथड बघा तिसरी मेथड पण तुम्ही शिकले असेल विद्यार्थी मित्रांनो 68 चा स्क्वेअर करायचा आहे ओके हे झाली पहिली मेथड 50 याचा बेस 100 दुसरी आहे आणि आता 60 बघू तर 8 चा स्क्वेअर किती होतो 64 6 चा स्क्वेअर किती होतो 36 आणि इथे काय करायचं 2 गुणिला हे 6 गुणिला हे 8 करायचं हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो साइन दुने 12 12 पंचे 60 12 72 वर्षे 24 12 8 96 12 8 किती होते विद्यार्थी मित्रांनो 96 तर हे 96 जसेच तसे चला आता हे 4 जसेच तसे लिहिणार इथे साइन दुने किती होते 12 चे 2 हातचा 1 10 आणि 6 16 चे 6 हातचा 1 आणि हे 4 4 6 24 बघा 4 6 24 4 6 24 4 6 24 तर अशा प्रकारे हे फर्स्ट मेथड हे सेकंड आणि हे थर्ड अशा 3 प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो ठीक आहे एक तर बेस 50 घेऊन एक तर बेस 100 घेऊन या अशा प्रकारे 8 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर मग 2 गुणिला 6 गुणिला 8 म्हणजे 96 हे 4 जसे तसे ठेवायचे 6 आणि 6 12 मग याची ऍडिशन करायची 12 चे 2 हातचा 1 मग याचं झाल्यानंतर 9 पकडायचे 9 प्लस 1 10 आणि 6 16 चे 6 ठेवले आणि 1 कॅरी केला म्हणजे किती झाले 4 46 24 ओके कळलं कोणाला काही डाऊट काही कन्फ्युजन ओके चला आता काही सम एक्स्ट्रा पॅटर्न्स बघूया आपण काही सम्स एक्स्ट्रा पॅटर्न्स बघूया ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप उपयोगी पडणार चला काही सम्स एक्स्ट्रा पॅटर्न्स जसे बघा 509 गुणिला 509 ओके काढा कसं करू जर 509 गुणिला 509 कसं करू बघा इकडे लक्ष द्या 9 9 81 पाचा पाचा 25 9 पाचे 45 आणि हे 9 पाचे 45 या दोघांची ऍडिशन करायची विद्यार्थी मित्रांनो 45 आणि 45 किती होते 90 हे कसं आलं कळलं का बघा काय केलं काही नाही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे 9 9 81 लिहिले जसे तसे पाचा पाचा 25 लिहिले 9 पाचे 45 9 पाचे 45 या दोघांची ऍडिशन केली 90 पुट केलं याचे आन्सर आलं किती आलं 25 90 81 ओके सेम तुम्ही आता हे काढून बघा 708
इंटू 708. जर असं राहिलं तर याला पटकन कशा प्रकारे सॉल्व्ह करता येते ते मी तुम्हाला सांगत आहो. ठीक आहे. सिम्प्लिफिकेशन मध्ये आपल्याला असं पाहायला मिळते. तर काय करायचं, आठी आठी 64, साती साती 49, साती आठी 56, साती आठी 56, किती होणार 50 50 100 आणि 12 112. हा, इथे किती होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोघांची ऍडिशन 100 का होऊन राहिले 12. तर इथे काय करायचं, हे 12 ठेवायचे आणि हा 1 कॅरी करायचा. इथे 1 काय करायचा, कॅरी करायचा. चला बघा आता, हे 64, हे 12 आणि हे 50. इथे मधातली व्हॅल्यू जे पण 2 डिजिट आहे जसे तसे ठेवायचे आणि याच्या समोरचा डिजिट कॅरी करायचा. काय करायचा, कॅरी करायचा. ओके, 50 1 2 6 4. ठीक है. चला समोर बघूया. चला समोर जाऊया. समोर बघा क्या है, सामने क्या है, क्या है सामने. हा, आता बघूया स्क्वेअर्स ऑफ अ नंबर नियर 150. स्क्वेअर्स ऑफ अ नंबर, स्क्वेअर्स ऑफ अ नंबर नियर 150. आता 150च्या जवळपासचे जे नंबर्स असतात त्यांचे स्क्वेअर कसे काढायचे ते इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ते कशा प्रकारे आपण फाइंड आउट करू. ओके, फक्त एक बाब आहे ते लक्षात ठेवा. जसे 150 आहे, 200 असेल, 250 असेल, 300 असेल, 350 असेल. ओके, अशी संख्या राहिली ना विद्यार्थी मित्रांनो, तिथे 1.5 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 200 असेल तर 2 ने मल्टिप्लाय करायचं. 250 असेल तर 2.5 ने मल्टिप्लाय करायचं. 300 असेल तर 3 ने मल्टिप्लाय करायचं. 350 असेल तर 3.5 ने मल्टिप्लाय करायचं आणि ऍड टू सोबत समोरपर्यंत असं वाढत जाणार. ठीक आहे. जर 150च्या आजूबाजूला 150च्या आजूबाजूचा नंबर येत असेल, 150च्या आजूबाजूचा नंबर येत असेल, 150च्या आजूबाजूचा नंबर येत असेल तर त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायचा. 200च्या आजूबाजू असेल तर 2 नी, 250च्या आजूबाजूला असेल तर 2.5 नी, 300च्या आजूबाजूला असेल तर 3 नी आणि 350च्या आजूबाजूला असेल तर 3.5 नी आणि असे सरळ तुम्ही 1000 पर्यंत करू शकता. ठीक आहे. चला आता काही नंबर्स बघूया त्याच्यातले. जसं 143, 143 चा स्क्वेअर बघूया. 154 चा स्क्वेअर बघूया. आणखी 159 चा स्क्वेअर बघूया. ठीक आहे. 159 चा स्क्वेअर बघूया. चला लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण 143 घेऊया. आता 143 ओके, हे कोणाच्या जवळची आहे, 150 च्या जवळची आहे. ओके, कितीची कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, कितीची कमी आहे इथे, 150 ला व्हायला 7 ची कमी आहे. कितीची कमी आहे, 7 ची कमी आहे. ओके, तर याचं काय करत असतो, 7 ची कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, कमी आहे म्हणून काय करतो आपण, मायनस करू. काय करू, मायनस. 10 तून 7 गेले, 3 आणि 3 6 राहिले, हातचा परत 14 तून 1 गेला म्हणजे 136. किती राहिले विद्यार्थी मित्रांनो, 136. एवढं कळलं का, एवढं कळलं का सांगा. सॉरी. ठीक आहे. तर कितीची कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, 7 ची कमी आहे. 7 ची कमी आहे म्हणून आपण 143 मधून 7 काय केलं, मायनस केलं. किती आले, 136. ओके, आता इथे काय करायचं, 150 आले, 150 च्या आजूबाजूची संख्या असली तर त्याला आपण 1.5 ने काय करत असतो, मल्टिप्लाय करत असतो. म्हणजेच करा इथे 1.5 ने मल्टिप्लाय. इथे 1.5 न लिहिता मी काय लिहितो विद्यार्थी मित्रांनो, 15 अपॉन मध्ये 10 करतो. ठीक आहे. चला करा. आता मी सांगितलं तुम्हाला की 15 ने जर कोणत्या संख्याला मल्टिप्लाय करते, ठीक आहे, जसं 15 गुणिला 220, 15 गुणिला 220 करून राहिलो आपण. तर याच्यात काय करतो, 220 चे काय करत असतो आपण विद्यार्थी मित्रांनो, हाफ घेत असतो. 220 चे अर्धे काय होणार, म्हणजे किती होणार, 110. किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 110. आणि याची काय करतो, ऍडिशन. 0 3 3 आणि इथे काय लावतो, एक 0 लावून देतो. ठीक आहे. एक काय करतो, 0. कोणत्याही संख्येला 15 ने जेव्हा आपण मल्टिप्लाय करत असतो तर अशा प्रकारे फॉलो करत असतो. ही जे बी व्हॅल्यू आहे याचा काय करतो, हाफ घेतो. काय करतो, हाफ. किती होणार हाफ, 110. ठीक आहे. पुन्हा बघा
15 जर आपण जसं समजा 240 15 गुणीला 240 करून राहिलो तर 240चा हाफ काय होणार विद्यार्थी मित्रांनो 120 होणार. तर हे 120 इथे लिहू आणि यांची ऍडिशन करू. हा 0 हा 6 आणि हे 3 आणि हा 0 एक एक्स्ट्रा आपण अशा प्रकारे लावून ठेवू. ठीक आहे ओके. तर हे काय होणार 36. सेम आपण इथे पॅटर्न फॉलो करू. सेम काय करू इथे पॅटर्न फॉलो करू. बघा 136 136 आहे म्हणजे हे 50 आणि हे 18 68. 136 चे अर्धे किती झाले 68. याची करा ऍडिशन. 8 14 चे 4 हातचा 1 6 4 10 चे 0 हातचा 1 204 आणि हा एक 0 आणि हे याच्या खाली काय होते विद्यार्थी मित्रांनो 10 होते. तर आपण हा 0 काय करू कॅन्सल करू. म्हणजेच राहिले किती 204 आणि 7 चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो 49. किती होतो 7 चा स्क्वेअर किती होतो 49. तो आपण इथे लिहिला. म्हणजेच 143 चा स्क्वेअर किती होणार विद्यार्थी मित्रांनो सांगा. 143 चा स्क्वेअर होणार 2449. किती होणार 2449. कळलं का. 150 च्या आजूबाजूची कोणती पण संख्या असो ठीक आहे त्याला आपण 1.5 नी काय करतो मल्टिप्लाय करतो. आता 150 म्हणजे 143 चा स्क्वेअर काढायचा आहे तर 150 पेक्षा कितीने म्हणजे 150 व्हायला कितीने कमी आहे याची 7 ची कमी आहे 150 व्हायला 43 ला. तर म्हणून 143 मधून 7 मायनस केले 136 मिळाले. 136 मिळाले 150 च्या जवळची संख्या आहे म्हणून आपण 1.5 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 15/10 1.5. कोणत्याही संख्येला आपण 15 नी मल्टिप्लाय करतो तर समोरच्या संख्येचं काय करत असतो आपण हाफ करत असतो. ठीक आहे हाफ करून ऍडिशन करतो आणि एक शून्य लावतो. ठीक आहे हाफ करून ऍडिशन करतो आणि शेवटी एक शून्य लावतो. सेम हाफ करून ऍडिशन केली आणि एक शून्य लावला हा शून्य आणि तो शून्य कट झाला आणि डायरेक्ट 7 चा स्क्वेअर लिहिला किती झाला 49. ओके कळलं समजलं. चला सेम आपण 154 वर ट्राय करूया. हे कळलं असेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे चला सेम 154 वर ट्राय करू. एकशे 154 154 150 सोबत कंपेअर करा 4 ने जास्त आहे म्हणून +4 करू. हे किती होणार 158 गुणीला 1.5 म्हणजे 15/10. ओके किती होणार आहे 15/10. आता बघा हे किती होणार 50 याचे अर्धे 29 दुने 58 म्हणजे हे किती झाले 79. 8 दुने 16 17 चे 7 हातचा 1 7 12 आणि 13 चे 3 हातचा 1 2 से किती झाले 37. इथे एक शून्य येणार आणि हा शून्य म्हणजे 15/10 असं राहणार. तर हा शून्य काय होणार कट होणार. ओके हा शून्य कट होणार म्हणजे किती राहिले हे 15 ने आपण मल्टिप्लाय केलं. ठीक आहे म्हणजे 237 आणि 4 चा स्क्वेअर 16. 237 आणि 4 चा स्क्वेअर किती होते विद्यार्थी मित्रांनो 16. म्हणजे आपण 154 चा स्क्वेअर किती लिहू इथे 154 चा स्क्वेअर लिहू आपण 23716. ओके 23716. कळलं कोणाला काही प्रॉब्लेम काही डाउट्स. ओके चला आता 159 चा स्क्वेअर काढून बघूया. आता आपण इथे 159 चा स्क्वेअर काढून बघूया. 159 150 सोबत कंपेअर करा 9 जास्त आहे म्हणून +9 येऊ 9 दुने 18 चे 8 हातचा 1 आणि किती 168 गुणीला 15/10. काय करू 15/10. कोणत्याही संख्येला 15 ने मल्टिप्लाय करतो तर त्याचा आपण अर्धा घेतो. हे किती होणार 4 आणि हे 8 याची मग काय करू ऍडिशन 12 चे 2 हातचा 1 9 आणि 6 15 चे 5 हातचा 1 252 आणि हा शून्य इथे देऊ आणि हा इंटूला 1/10 आहे तर हा शून्य कट होणार. म्हणजे हे किती होणार 252 आणि 9 चा स्क्वेअर 81. किती होणार 252 281 25281. ओके 159 चा स्क्वेअर काय होणार 25281. कळलं कोणाला काही डाऊट कन्फ्युजन
बघा किती आपण मजेदार प्रकारे आपण शिकत आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढ्या मोठ्या मोठ्या संख्येचा 143 गुणिले 143 न करता हा कन्सेप्ट यूज केला तर आपण इझी वेनी आपण कोणत्याही नंबरच्या स्क्वेअर एकदम सोप्या वेनी फाइंड आउट करू शकत आहोत. ठीक आहे. हे पण ओरली पण करू शकतो. मी तुम्हाला लिहून दाखवत आहो म्हणून थोडा वेळ लागून राहिला. ठीक आहे. तो वेळ नाही एक्सप्लेन करत आहो म्हणून. ठीक आहे. नाहीतर तुम्ही पटापट करून सॉल्व्ह करू शकता. चला नेक्स्ट बघूया. चला आता बघूया स्क्वेअर्स ऑफ अ नंबर नियर 200. स्क्वेअर्स ऑफ अ नंबर नियर 200. ठीक आहे. स्क्वेअर्स ऑफ अ नंबर नियर 200. 200 मध्ये बघूया 197, 193, 193 चा स्क्वेअर, 206 चा स्क्वेअर, आणखी एक नंबर घेऊ 208. ठीक आहे. चला फाइंड आउट करा. 208 चा स्क्वेअर फाइंड आउट करू. 208 कोणा जवळ आहे? 200 जवळ आहे. कितीने जास्त आहे? 8 ने जास्त आहे म्हणून 8. किती झाले? 216 गुणिला आता 200 जवळ आहे म्हणून गुणिला 2 करू. किती होणार? 3 दुने 12 चे 2, आजचा 1 बे 1 बेन 1 3 बे दुने 4 आणि 8 चा स्क्वेअर 64. 4 3 2 6 4. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 208 चा स्क्वेअर 4 3 2 6 4. बघा किती सोप्या पद्धतीने काढलं आणि किती लवकर काढलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. 200 आहे म्हणून गुणिला 2 लावलं. ओके. चला नंतर बघा 206. 200 सोबत कंपेअर करा. 6 जास्त आहे. 2 से 12 होणार गुणिला 2 करा. बे दुने 4 बे 1 बे बे दुने 4 6 चा स्क्वेअर 36. 42 4 36. 42 4 36. 2 से 6 42 4 36. ओके. समोर जायचं. चला नेक्स्ट बघा. तुम्ही पण करत चला विद्यार्थ्यांनो. आता नेक्स्ट आपण करूया 193 चा बघूया. 193 200 सोबत कंपेअर करा. कितीची कमी आहे विद्यार्थी मित्रांनो? 7 ची कमी आहे म्हणून -7 करा. 10तून 7 गेले 3 आणि 3 6 राहिले. आजचा परत 9तून 1 गेला 18. ओके. इंटू 2 करायचे कारण 200 सोबत कंपेअर करू. 200 च्या आजूबाजूची व्हॅल्यू आहे म्हणून. 3 दुने 12 चे 2, हातचा 1, 8 दुने 16 ने 17 चे 7, हातचा 1 बे 1 बेन 1 3. 7 चा स्क्वेअर 49. 37 2 4 9 आहे का? बघा 37 2 4 9 किती होणार हा? 37 2 4 9. बघा किती लवकर केलं. 3 डिजिटचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा ते तर हे कधी पण परवडते विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे स्टेप्स. ठीक आहे. ओके. शेवटचं करा 197. 197 200 सोबत कंपेअर करा. कितीची कमी आहे? 3 ची कमी आहे म्हणून -3 करा. 7तून 3 दिले 4 राहिले आणि हे 19 गुणिला 2 करा. 4 दुने 8 9 दुने 18 चे 8, हातचा 1 बे 1 बेन 1 3 आणि 3 चा स्क्वेअर 09. 38809. 38809. 38809. 38809. बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलं विद्यार्थ्यांना. कोणाला काही कन्फ्युजन, काही डाऊट? ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सॉरी नेक्स्ट प्रॉब्लेम नाही, नेक्स्ट समोर आपल्याला काय शिकायचं आहे ते बघूया. ठीक आहे. चला सोपी आहे ना? कोणाला काही हार्ड वाटत नाही ना विद्यार्थी मित्रांनो. कारण 3 डिजिटचा नंबर 3 डिजिट सोबतच करणं मल्टिप्लाय त्याचं वाला खूप वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो. आपला खूप टाइम कन्झ्युम होतो. त्यापेक्षा तर हे बघा हे 15 सेकंद पेक्षा पण कमी वेळ लागतो स्क्वेअर फाइंड आउट करायला 3 डिजिट नंबरचा. जर तुम्ही या स्टेपला फॉलो करणार तर. ठीक आहे. ओके. चला
आणि अशा प्रकारे तुम्ही 1000 पर्यंत स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. चला, काही टर्म्स आहे विद्यार्थी मित्रांनो, जसे स्क्वेअर्स ऑफ अ नंबर फाइंडिंग विथ 1, स्क्वेअर्स ऑफ अ नंबर एंडिंग, ठीक आहे. कोणकोणते नंबर आहे? जसं 61 गुणिला 61 करू. आणखी जर समजा 81 गुणिला 81 करू. 91 गुणिला 91 करू. म्हणजे मला म्हणायचं आहे, जर 61 चा स्क्वेअर विचारला, 81 चा स्क्वेअर विचारला आणि 91 चा स्क्वेअर विचारला, ते तुम्ही 50 किंवा 100 बेस व्हॅल्यू पकडून फाइंड आउट करू शकणार. पण ज्याचे बेस युनिट डिजिट 1 1 आहे, असं 81 91 71 असं कोणता पण नंबर हो, त्याला आणखी सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येते. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं, 1 गुणिला 1 किती होते? 1. आणि काय केलं इथे बघा, 1 गुणिला 1 केला म्हणजेच काय झालं? 1. मग काय केला? 6 प्लस 6 किती आला? 12. 6 प्लस 6 12चे काय केलं आपण? फक्त 2 ठेवले. आणि 1 काय केलं? 1 कॅरी केलं. आता कॅरी कशात केलं? 6 गुणिला 6. 6 गुणिला 6 36 आणि हा कॅरी केलेला 1 किती झाला? 37. 37 21. बघा किती सोप्या पद्धतीने. 1 गुणिला 1, 1 गुणिला 1 केलं म्हणजे 1 आला. 6 प्लस 6, मग 6 प्लस 6 12 केले, तर 2 जसे तसे ठेवले, 1 कॅरी केला. ठीक आहे. याच्यात काय केलं विद्यार्थी मित्रांनो? 1 कॅरी केलाय. 6 गुणिला 6 36 केले आणि प्लस 1 किती झाला? 37. कळलं? कळलं विद्यार्थी मित्रांनो? बघा किती आपण सोप्या पद्धतीने इथे सॉल्व्ह केलेलं आहे. इकडे लक्ष द्या पुन्हा. 1 गुणिला 1, 1 गुणिला 1 किती? 1. 8 प्लस 8 16चे 6, 1 कॅरी, 1 कॅरी केला आपण आणि 8 8 64 आणि 1 65. बघा किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलाय. 65 61. आता हे बघा, 1 गुणिला 1, ओके. 1 गुणिला काय केलं विद्यार्थी मित्रांनो? 1 गुणिला 1, 9 प्लस 9 18चे 8, 1 कॅरी, 9 9 81 प्लस 1 82. ओके. बघा तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर तुम्ही आपला मोबाईलचा कॅल्सी ओपन करून बघा आणि हे इंटू करून बघा. बघा विदाऊट कॅल्सी आपण किती झटपट सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर असं करता येणार? हो करता येणार ना, सोपी आहे, काही हार्ड आहे नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कारण एंडिंग विथ 1 1 म्हणजे आपण हे 12 13 81 61 71 51 अशाच्या स्क्वेअर आहे ना पटकन काढू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे. चला. आता आपण बघूया स्क्वेअर्स ऑफ अ नंबर एंडिंग विथ 25. स्क्वेअर्स ऑफ अ नंबर एंडिंग विथ 25 बघूया. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. स्क्वेअर्स ऑफ अ नंबर एंडिंग विथ 25. जसे कोणकोणते नंबर घेऊ आपण? 225 चा स्क्वेअर करून बघू. त्यानंतर 325 चा स्क्वेअर करून बघू. हे विचारतात विद्यार्थ्यांनो, हे विचारतात आपल्याला परीक्षामध्ये. 625 चा स्क्वेअर करून बघू. आली वेळ ते 125 चा पण करून बघू. ठीक आहे. ओके. चला लक्ष द्या कसं फाइंड आउट करायचं. आता हे आहे विद्यार्थी मित्रांनो 225. तर सगळ्यात पहिले काय करायचं? 25 चा स्क्वेअर किती होतो? 625. ओके. काय केलं? 25 चा हा स्क्वेअर लिहिला. आणि 2 चा स्क्वेअर किती होतो? 4. 2 चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो? 4. आणि या 2 ला डिवायडेड बाय 2 केलं तर किती येते? 1. तर हा प्लस 1 इथे लिहायचा. हे किती झाले? 5. ओके. आणि इंटू 10 या 0 इथे लावून द्यायचा. काय लावायचा? एक 0 लावून द्यायचा. ठीक आहे. काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या. 25 225 चा स्क्वेअर काढून टाकलो तर 25 चा स्क्वेअर किती होतो? 625 लिहिला आपण. ओके. त्यानंतर 2 चा स्क्वेअर किती होतो? 4.
मग या दोनला डिवायडेड बाय 2 करायचं तर किती होऊन राहिला 1 प्लस 1 आणि प्लस 1 केल्यानंतर किती आलं 5 5 इंटू 10 म्हणजे हे किती झाले 50 आणि हे किती झाले 625 म्हणजे आपण किती काढले विद्यार्थी मित्रांनो 225 च्या स्क्वेअर किती काढला विद्यार्थी मित्रांनो आपण 50 625 कम्पेअर करून बघा कॅल्सी काढून बघा नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर काढून बघा की 225 च्या स्क्वेअर बरोबर 50 625 होते का तर 50 625 होते का तर बघा ओके चला आता ह्याच प्रकारे 325 चा काढून बघूया 325 हे डिवायडेड बाय 2 करायचं विद्यार्थी मित्रांनो लास्टला ठीक आहे 325 बघा 25 चा स्क्वेअर किती होणार 625 3 चा स्क्वेअर किती होणार विद्यार्थी मित्रांनो 3 चा स्क्वेअर 9 आणि इथे हे जे 3 आहे 3 डिवायडेड बाय 2 करायचे म्हणजे किती 1.5 तर इथे 1.5 काय करतोय ऍड करतो तर हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 10.5 गुणिला 10 म्हणजे 105625 105625 325 चा स्क्वेअर किती आला विद्यार्थी मित्रांनो 105625 कंपेअर करा बघा 105625 येतो का तर 325 25 चा स्क्वेअर केला किती आला 625 मग 3 चा स्क्वेअर 9 लिहिला मग 3 चा अर्धा केला 1.5 त्याला 9 सोबत प्लस केलं म्हणजे 10.5 गुणिला 10 केले 10 56 25 गुणिला 10 करणं जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे गुणिला 10 करणं पुष्कळ जरुरी आहे ओके चला 625 चा करून बघूया विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे असे शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला फक्त सुगर स्टडी सेंटर या चॅनलवरच भेटणार विद्यार्थी मित्रांनो बघायला म्हणून नेहमी कनेक्टेड राहा आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करत चला ठीक आहे 625 चा स्क्वेअर बघूया 625 इथे मी 625 लिहितो 25 चा स्क्वेअर किती होते 625 6 चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो 36 आणि 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे किती होणार 3 ऍड करतो म्हणजे हे किती झाले 39 आणि हा 10 ने मल्टिप्लाय केलं तर 0 आणि हा 625 म्हणजे 3 90 625 काय झालं विद्यार्थी मित्रांनो 3 90 625 3 90 625 हा झाला 625 चा स्क्वेअर ओके चला अशाच प्रकारे एक शेवटच्या 125 चा स्क्वेअर फाइंड आउट करू 125 चा स्क्वेअर फाइंड आउट करू 125 25 चा स्क्वेअर किती होतो 625 1 चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो 1 आणि 1 चा हाफ केला तर किती होतो 0.5 तर 0.5 लिहू म्हणजे 1.5 गुणिला काय करू 10 म्हणजे हे किती झाले 15625 बरोबर आहे किती होणार विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या ठीक आहे करून बघा जर तुम्हाला विश्वास नसेल होत तर 125 चा स्क्वेअर 15625 ओके सॉरी ठीक आहे चला सम स्क्वेअर्स न्यू पॅटर्न हे कळलं ना विद्यार्थी मित्रांनो चला म्हणजे ह्या 125 चा स्क्वेअर लिहिणं राहिला किती होणार हा 15625 15625 चला समोर बघा सम स्क्वेअर्स ऑफ अ न्यू पॅटर्न सम स्क्वेअर्स ऑफ न्यू पॅटर्न ठीक आहे हे फक्त दोनच नंबर आहे हे पॅटर्न लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो 3 3 3 चा होल स्क्वेअर आणि दुसरा आहे 9 9 9 चा होल स्क्वेअर ह्या कंडिशन मध्ये काय करणार तर बघा इकडे
3चा स्क्वेअर किती होतो 9, म्हणून 0 आणि 9 लिहू. 3च्या समोर किती डिजिट आहे 2, तर इथे आपण 2 गॅपा असे ठेवून देऊ. ओके. आता इथे काय करू 9 मायनस 1 करू आणि इथे काय करू 9 प्लस 1 करू. 9तून 1 गेला किती राहते 8. पुन्हा 9तून 1 गेला किती राहते 8. 0 प्लस 1 1, 0 प्लस 1 1. 110889. जर तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करून बघाल तर तुम्हाला एवढंच मिळणार. किती मिळणार 110889. सेम आता इकडे बघा. 9चा स्क्वेअर किती होतो 81. 8 आणि 1. 9च्या समोर हे 2 डिजिट आहे म्हणून आपण इथे 2 अशा प्रकारच्या प्लेस वॅकंट ठेवल्या. 1 मध्ये काय करतो 1 मायनस 1 करतो आणि 8 मध्ये प्लस 1 करतो. ठीक आहे. शेवटच्या डिजिट मध्ये मायनस करतो आणि मधल्या टर्म सोबत प्लस 1 करतो. 1 मायनस 1 0. 1 मायनस 1 0. 8 प्लस 1 9. 8 प्लस 1 9. बघा 999 चा स्क्वेअर होल स्क्वेअर किती होते विद्यार्थी मित्रांनो 998001. ओके. तुम्हाला माहित होतं का याच्या पहिले अशा पण काही ट्रिक्स असतात म्हणून. कधी पण अशा प्रकारची व्हॅल्यू आली तर तुम्ही अशा प्रकारे पटकन सॉल्व्ह करू शकता विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ओके. चला आता स्क्वेअर्स ऑफ अ डेसिमल नंबर बघूया आपण. स्क्वेअर्स ऑफ डेसिमल नंबर. स्क्वेअर्स ऑफ अ डेसिमल नंबर जसं 2.5 चा स्क्वेअर. ओके. त्यानंतर बघूया 0.25 चा स्क्वेअर. त्यानंतर पुन्हा बघूया आपण 0.025 चा स्क्वेअर. ओके. चला लक्ष द्या. तर मला सांगा 25 चा स्क्वेअर. 25 चा स्क्वेअर किती होतो 625. इथे काही पॉइंट आहे का? इथे काही पॉइंट नाही म्हणून डायरेक्ट आपण काय लिहिलं विद्यार्थी मित्रांनो 625. पण इथे पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1 डिजिट आहे. पॉइंट नंतर किती डिजिट आहे विद्यार्थी मित्रांनो पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1 डिजिट आहे. ठीक आहे. तर म्हणून काय करायचं 1 into 2 म्हणजे किती इथं आता पॉइंट नंतर किती डिजिट पाहिजे 2 डिजिट पाहिजे. किती डिजिट पाहिजे 2 डिजिट. तर बघा 25 चा स्क्वेअर किती होणार 625. आता पॉइंट नंतर इथे 1 डिजिट आहे. 25 गुणिले 25 करू तर पॉइंट नंतर आपल्याला किती डिजिट पाहिजे 2 डिजिट. तर पॉइंट नंतर आपण निघालेलं 2 डिजिट. ठीक आहे. तर 6.625. आता सेम इथे बघा 0.125. पॉइंट नंतर किती डिजिट आहे 2 डिजिट आहे आणि गुणिला 2 करा म्हणजे 4. किती झाले विद्यार्थी मित्रांनो हे 4. म्हणजे पॉइंट नंतर किती डिजिट पाहिजे 4. 0.0625. कळलं का? इथे पॉइंट नंतर 1 डिजिट होता म्हणून पॉइंट नंतर इथे आपण 2 डिजिट लिहिले. स्क्वेअरच्या अंदर बघा 0.025 पॉइंट नंतर 2 डिजिट होते. मग याचा स्क्वेअर फाइंड केला तर आपल्याला पॉइंट नंतर किती 4 डिजिट पाहिजे. आता इथे बघा पॉइंट नंतर किती डिजिट आहे 3 डिजिट आहे. 3 गुणिला 2 करा म्हणजे 6. किती होणार 6. म्हणजे पॉइंट नंतर किती डिजिट पाहिजे 6. पॉइंट नंतर 1 2 3 आणि हे 625. पॉइंट नंतर किती डिजिट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो 6. कधी पण असं लक्षात घ्या. ठीक आहे. 25 2.5 चा स्क्वेअर करायचा पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1. तर उत्तर काढल्यानंतर पॉइंट मध्ये किती डिजिट पाहिजे 2. पहिले किती आहे 0.25 चा स्क्वेअर करायचा तर पॉइंट नंतर किती डिजिट आहे 2. 2 गुणिले 2 4. जेव्हा उत्तर येईल तर तेव्हा डिजिट किती पाहिजे 0.0625. आता बघा पॉइंट नंतर किती डिजिट आहे 3. 3 गुणिले 2 केलं म्हणजे 6. तर इथे पॉइंट नंतर किती डिजिट पाहिजे 6. ओके. हे तुम्हाला लक्षात असायला हवे विद्यार्थी मित्रांनो. आणि आजच्या सेशनच्या शेवटच्या टर्म स्क्वेअर्स ऑफ अ रूट नंबर. स्क्वेअर ऑफ ए रूट नंबर. आता बघा एखादा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो जसं √6. √6 चा स्क्वेअर. √6 चा स्क्वेअर केला तर हा काय होतं हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कॅन्सल होतो म्हणजे किती लिहिले जाणार 6. √7. √7 चा होल स्क्वेअर असेल तर हा स्क्वेअर आणि हा काय होणार कॅन्सल होणार आणि किती लिहिले जाणार 7. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो रूट जर 16 असेल आणि याचा पण स्क्वेअर असेल तर याचं पण सेम होणार. हे रूट आणि हा रूट कॅन्सल करायचा आणि इथे किती लिहिलं जाणार 16. त्याच प्रकारे 3.08
रूटच्या स्क्वेअर असेल तर हे कसं लिहिलं जाणार, हा पण 2 आणि हा रूट कॅन्सल होणार 3.08. ठीक आहे. तर ह्या गोष्टी काही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर हा होता कंप्लीट आपला फक्त स्क्वेअर कसा काढायचा तो टॉपिक. उद्या आपण बघूया की स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ कसा फाइंड आउट करायचा ते आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कोणताही नंबर दिला असेल त्याचा वर्गमूळ काय होतो हे आपण बघणार आहोत. तर तुम्हाला हा सेशन कसा वाटला तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. जो कोणी इथे नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.